आणि आता एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। भाजपचे नेते नितेश राणे यांनी एमआयएमची केली पीएफआय आणि आयएसआयशी तुलना। एमआयएम जिहादी नितेश राणेंचा हल्लाबोल। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकेचं षडयंत्र आणि त्यावेळी फडणवीस देशपांडे आणि धुरींच्या मदतीकरता धावले। लोकशाही मराठीवर नितेश राणेंचा गौप्यस्फोट। राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा येणार। मंत्री नितेश राणेंची माहिती। मनपा निवडणुकीत फडणवीसच धुरंधर असून मुंबईचा महापौर मराठी आणि महायुतीचाच बसणार। नितेश राणेंचा ठाम दावा। कोकणी माणसांनी ठाकरेंना नाकारलं। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेस आणि एमआयएम युती होऊ शकत नाही। स्थानिक पातळीवरही ही युती चुकीचीच। अकोट नगरपालिकेतील भाजप एमआयएम युतीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची स्थानिकांवर नाराजी। युती करणाऱ्यांवर कारवाई होणार। ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीजर जारी। संजय राऊत दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। भाजपाचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। भगवा शब्दावर घेतला निवडणूक आयोगानं आक्षेप। छत्रपती संभाजीनगरमधील फडणवीस यांच्या सभेचा टीजर लॉन्च। 90 ठिकाणी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार। भाजपचा हायटेक प्रचार। महापौर हा भाजपचाच होणार। टीजरमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरात उमेदवाराचे प्रचार कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न। राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या मंडपाला लावली आग। व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती।